काम नाही काय नाही. थांबायला बंदी आहे. किती हिरवगार आहे बघा. आपल्याला नदी आणि जंगल दोघं मिळेल. नमस्कार. इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही थंबनेल बघितला, इंट्रो बघितला, दोघी गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला आवडल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आले. पण तुम्ही एक काम करत नाही, जे काही लोकांनी केलंय. पण माझ्या निदर्शनास आले की काही लोक नाही करत. मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. तुम्ही एक काम करत नाही. ते काम कोणतं? तुम्ही सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब हे बघा इथे बटन, सबस्क्राईब करा. बस. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. आज रविवारचा दिवस. काही काम नाही काय नाही. सगळे कामं आटपून टेकवून दिलेले. पण कोणी नव्हतं पण टाइमपास करायला. आणि त्यामुळं तुम्हाला माहिती आहे मी इकडेच राहतो अंधेरीमध्ये. तर आपला पश्चिम द्रुतगती महामार्ग पकडून कुठेतरी जाऊया म्हटलं, जिथे रस्ता नेईल तिकडे. तर आता निघालोय मी. दाखवतो तुम्हाला. चालू. टाटा. चला आता निघूया आपण. कुटी रिक्षा. इकडे होर्डिंग लागली. पण होर्डिंग मध्ये अरे हे मोगरा स्टेशन आहे इथे. ते स्टेशनचं नावच मोगरा आहे. आणि तुम्ही कोणती मोगरा बोलताय? साची. ओ क्रेन वाली का? अरे तुम्ही क्रेनचा व्हिडिओ बघितला का मागे? 2 क्रेन एक पोकलँडला खड्ड्यात उतरवता. आणि ते पोकलँडचं वजन इतकं होतं की ते दोघं क्रेनला घेऊन त्याच्यात पडून गेलं. पण त्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा झाली मित्रांनो. मेले तिथे लोक. काय लफडा झाला एवढा मोठा. म्हणजे पहिला मुद्दा, एवढं इंटरनॅशनल डोका लावणारा कोण होता? धन्य आहे मी त्याच्यासाठी. एकदम बेकार. कोणाचा जीव जाईपर्यंत कशाला डायरेक्ट उतरवायचं? काही गरज नाही ना. श्रद्धांजली त्या माणसाला ज्याचा जीव गेला त्या घटनेमध्ये. स्क्विड गेम 2. स्क्विड गेम काय मी बघितलं नाही अजून. काहीतरी आहे चोरी मारीचे धंदे वाटतं. त्या मनीष सारखे. ब्रिज मारायचं की नाही? अरे मारावंच लागेल ना. आताशी जोगेश्वरी आला. जोगेश्वरी. नेक्स्ट स्टेशन जोगेश्वरी. इथे बघा मेट्रोचं काम चालू आहे. वरून पूर्ण ही मेट्रो त्या ठाण्यावाल्या मेट्रोला कनेक्ट करते. ही जी आडवी गेली ही तर आपली रेड लाईन आहे. टमटम. चला टेम्पोवाले काका जागा द्या. जागेची आपल्याला येईल मित्रांनो. हळूहळू गाडी चालवायची आपली. जिथं रस्ता भेटेल तिथून टाकायची. इकडून कचकन टाकायची, तिकडून कचकन काढायची. पण सगळं बघून अंदाज घेऊन. नाही तर मग कचकनच्या ह्याच्यात आपण कचकन जाऊ एखाद दिवशी. आपल्याला जायचं नाही. आपल्याला एक आदर्श जीवन जगायचं.
आदर्श जीवन म्हणजे जीवनात आलो, जीवन तर आपलं 100 वर्षच आहे हो, पण ते जीवन आपल्याला वाढवता येतं. ते कसं? जसं की आपण आपल्या आयुष्यात असं काहीतरी काम करून जायचं ज्याचा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. दॅट इज कॉल्ड आदर्श जीवन. जेणेकरून लोक ते फॉलो करतील आणि ते वर्षानुवर्ष चालत राहील, म्हणजे आदर्श जीवन. टाळ्या 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 एकदम मस्त तुम्हाला दिलंय मी सकाळी सकाळी म्हणतो, त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हरियर हरियर गाडी नाही, हरियर एक दुर्ग आहे. आता ही कार बघितली ना हॅरियर, ही बघून मला हरियर किल्ल्याची आठवण. मी गेलो असेल एक 4 वर्षापूर्वी, म्हणजे 2020 आय गेस. आणि त्या टाइममध्ये इतकी चांगली कंडिशन होती. आम्ही खूप मस्त पद्धतीने गेलो, 4-6 मित्र, खाली उतरलो निवांत. आणि आज हरिहरच्या किल्ल्यावर अशी वेळ आली की तिथे रोजची परवानगी घेऊन फक्त 300 लोकांना जाता येईल. किती? 300. का झालं असेल हे सांगा बरं? कारण की तिथे हे झालं आपलं काय म्हणता, इतका क्राऊड यायला लागला की विचारूच ना. मग त्या क्राऊडमुळे गव्हर्नमेंटने तिथे निर्बंध लावले. मग ही घटना पण झालेली आहे की तिथून पडून काही लोक, मुलं मुली ऍक्सिडेंट्स झाले वगैरे, मृत्युमुखी पडले. असं नाही झालं पाहिजे. फिरायला मी पण जा, पण सावधानता घ्या प्रत्येक गोष्टीची. पहिले बघून घ्या, माहिती घ्या की आज चालू आहे नाही आहे, काय सीन आहे, गर्दी कशी आहे की नाही. विकेंडलाच गर्दी होते, तुम्ही पण समजू शकतो, कारण की मी पण एक चाकरमानी आहे. आणि चाकरमान्यांचं असं असतं की त्यांना फक्त सुट्टी भेटेल मग ते जातील, काय करतात. तरी बघून गेल्यानंतरही थोडं सांभाळून लक्ष देऊन चढायचं उतरायचं, बरोबर आहे का नाही? चला. आजच्या दिवशी हा रोड छान वाटतोय, कारण की दोघं साईडला कोणीच नाही आहे. आणि रोजच्या दिवशी म्हणजे वर्किंग ज्या दिवशी कामाचा दिवस असतो त्या दिवशी हा इकडचा कॉर्नर बघा, ही रेलिंग, हिच्या तिकडनं सर्व्हिस रोड, त्या सर्व्हिस रोडच्या साईडने अजून कुठून जागा निघते का, इतका क्राऊड असतो. एकदम भयंकर, इतकी गर्दी असते ना, विचारूच ना. रोड बघा, ते काम रिक्षावाल्याचे तर हालच असतात. आज बघा असे चालले लाईनचे, टॉंग 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 टॉंग, ते सुसाट सुट. होय होय. मित्रांनो, एवढी फास्ट गाडी चालवायची नाही म्हणजे नाही. तुम्ही एकदा माझं गाडी चालवणं बघा, तुम्हाला समजेल. आता कितीवर आहे गाडी? 63वर, 60वर, 60च्या ह्याच्यातच चालू. जेव्हा मी एकदम हे होईल ना, काय म्हणता, आता बघा समोर रिक्षा दिसते, ही गाडी गेली खाली गेली, त्याच्यानंतर ही एर्टिगा चालली साईडला बस. जेव्हा हे मला क्लिअर दिसतंय 2 किलोमीटर पर्यंत आजूबाजूला काहीच नाही, तेव्हा माझी गाडी 80 क्रॉस करते. 100%. 80 स्टेप 80 क्रॉस करणं भन्नाट झालं. पण मला जोपर्यंत रस्ता क्लिअर नाही, सुरक्षित अंतर नाही,
तोपर्यंत मी पुढे जाणार. ऍक्सिडेंट उगाच होत नाही, लोक प्रिकॉशन घेत नाही, जे दिलेले माहिती वगैरे म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन जर कधी फॉलो केले ना, मी तुम्हाला सांगतो एक ऍक्सिडेंट होणार, एक पण नाही, पण आता हर एक मिनिटाला सेकंदाला ऍक्सिडेंट होतो, कोणी ना कोणी एक माणूस मरतो. दहिसर पूर्व, दहिसर पूर्वच्या आपण पूर्वे आलोय, म्हणजे पुढे आलोय. आणि डंपर इथून रोडचं काम चालू आहे की फ्लायओव्हर बनतोय, गरज असेल म्हणूनच बनतोय. गर्दी किती पडते की विचारूच नका. अच्छा इथे आहे काय टोल? अरे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा महाराजांचा अश्वारूढ किती सुंदर अप्रतिम पुतळा आहे. वा, छत्रपती शिवाजी महाराज चौक जबरदस्त. किती मस्त ना, सकाळी सकाळी निघालो, एवढा हायवे पास केला मस्त चमचमत, आणि असं लांबून मला दर्शन झालं महाराजांचं. पहिले म्हटलं काय महाराज, सुख एकदम मस्त वाटलं मला. ओ फॉर्च्युनर, वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. आता बघा मित्रांनो, आजूबाजूला पूर्ण बिल्डिंग्स होत्या आणि सडनली बिल्डिंग गायब, आणि आपण आता पुढे सरतोय. वॅगनर म्हणजे कॅब असं नाहीये. वॅगनर गरीब लोकांची गाडी, सगळ्यांची गाडी, म्हणजे कोणी अफोर्ड करू शकतं. छान गाडी. बघा बिल्डिंग गेल्या, हिरवळ आली पूर्ण, म्हणजे किती एकदम सेकंदांमध्ये असा उतरलो ब्रिज. महाराज डायरेक्ट पूर्ण हिरवळ. हे राईट साईडने आपल्याला हे असेल आपलं काय संजय गांधी नॅशनल पार्क. ठाणे पुणे इथून आपला म्हणजे बघायला गेला घोडबंदर रोड आहे इथून, आणि हे घोडबंदर आहे इकडे लेफ्टला हायवेस, आणि स्ट्रेट सुरत अहमदाबाद म्हणजे गुजरातकडे जायचा रस्ता. व इथून लेफ्ट मारला की ठाणे पुणे आणि सरळ सुरत अहमदाबाद. आपण सरळ सुसाट, एकदम सुसाट नाही आपला अजून पण 66चा स्पीड आहे, 66 65 60च्याच रेंजमध्ये कर. आता इथून जरा उचलूया आपण. ओ बापरे, मोठा झटका इथून, गाडी हळू घ्यायची. टंकर 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 टंकर, वूम 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 वूम. लोक थांबलेत, आपण पण थांबूया. चला, साइड 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 राइट साइड 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 साइड. ओ 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 ओ. इथे नको, इथे घे पुढे, घे पुढे, घे पुढे, घे 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 घे. इथे थांबूया. शिंक आली. बघा किती सुंदर आहे, भारी वाटतं ना एकदम. इकडे पण बघा, मला एकदम भारी वाटतं.
एकदम भारी डिशेस. तर मित्रांनो, इथे आपण पोचलोय आपल्या काय म्हणता हे ठाणे क्रीक तर ती आली नवी मुंबईवाली. ही वसई क्रीक आहे. वसई क्रीकवर उभा आहे मी आणि मी तुम्हाला नजारे दाखवले 2-3. हे पण बघू शकता मागून गाड्या येत आहे. इथे थांबायला बंदी आहे या बोर्डप्रमाणे. इथे बोर्ड लिहिलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. थांबायला बंदी आहे, त्याच्यामुळं 5 मिनिटाचा एक शॉट घ्यायचा होता, मग घेऊन घेतला मी. आणि इथून आता पुढे प्रस्थान कर. कुठे जायचं आहे अजून पण मी ठरवलेलं नाही आहे, पण जाऊ जरा रानावनात फिरूया, जंगलाच्या सानिध्यात थोडा आनंद घेऊया निसर्गाचा. हे बघा मित्रांनो, आता आपण बघा किती शहराच्या भागात तो बिल्डिंग वगैरे सगळा बघितला आणि अचानक किती हिरवगार आहे बघा. हे सगळं बघा, किती ग्रीनरी आहे. एवढी ग्रीनरी की विचारूच ना. एकदम भारी रोड आहे. त्या रोडचा मी आनंद तुम्हाला देतो. आज माझ्यासोबत कोणीच नाही. नको त्यावेळेला एकदम याच्यासारखे मागे लागून जातं की अरे किधर ट्रिप जा रहा है तो चल लेके चल. टाइमपास केली. आज एक काळा कुत्र नाही, पण ठीक आहे. मी आणि तुम्ही बस एन्जॉय करू. चला आता इथे उभं राहून आपण थोडासा मॅप बघून घेऊ आणि मॅपनुसार कुठे जायचं काय जायचं ते ठरवून घेऊ. आपल्याला नदी आणि जंगल दोघं मिळेल असं लोकेशन इथे आहे. एक महादेवाचं मंदिर आहे जवळच. तर आपण अशाच शोधात चाललो होतो आणि आपल्याला ते भेटलेले आहेत. आपण आता तिकडे वळूया. चला. थांबून वगैरे आता जसं की मी तुम्हाला बोललो की नदी आणि जंगल हा आपला शोध होता. त्या शोधाच्या दिशेने आपण आता पुढे सरतो. आणखी मला फार आवडतं, फार, की मी हर हप्त्याला मी आजूबाजूच्या कुठे एका जवळपासच्या याच्यावर जा. हो, थार रॉक्सी थार रॉक्सी मस्त गाडी. पाण्यात पण चालते. पाण्यात पण चालणारी गाडी. आता आपला विषय असा झाला होता की प्रत्येक हप्त्याला याच्यात जावं, कुठेतरी जंगलाच्या सानिध्यात हिरवळ बघावी. हिरवळ म्हणजे हिरवळ. हे बघा, ही बाजूला हिरवळ बघावी. कारण की मी येतो आपला औटरम घाटाच्या पायथ्याशीच आमचं गाव. एकदम औटरम गवताळा अभयारण्याच्या पायथ्याशी आमचं गाव 40. तर त्यामुळे सवय झाली की सकाळी उठलो, टेरेसवर गेलो, तिथून साईडला बघतोय, लेफ्ट साईडला तर पूर्ण पर्वत रांगा दिसतात आणि सगळी हिरवळ समोर इकडे तिकडे. तर सवय असं बघायची. आणि शहरात फक्त बिल्डिंग्स वगैरे बघायला मिळतात. पण ठीक आहे, हप्त्यातनं एकदा वेळ काढून मी जात असतो आणि जाणार, न चुकता जाणार. ते चुकणारच नाही, कारण की त्याच्याशिवाय मजा नाही. मग माझं अधुरं राहतं असं. जायलाच पाहिजे मी. बसई आलं वाटतं. बसई बिरार जा रहा हूं. बिरार. एक लड़की की तुम्हें क्या सुनाऊं दास्तां. यायला हॉर्न मारला तरी थोबाड घेऊन पुढे येतो आणि उडला का मग म्हणणार की अरे गाडी टाकली तुमच्यामुळे झालं, तुमची चूक आहे, असं आहे कसं आहे. आणि नुकसान भरपाई पण मला द्यायला. तुमच्या चुका त्याचं काय.
मित्रांनो आपण चालतो तर रपा रप पुढे पुढे पुढे. मॅप थांबल्यावर बघितला होता डायरेक्ट. त्यानंतर अजून काही मॅप बघितलाय. गाडी चालतीये चालतीये चालतीये. मॅप बघू का मी? जोडी नंबर 1 जोरात गेले. पोरांना अक्कल नसते, मुलींना मागे बसवतात ते पण विदाऊट हेल्मेट आणि एकदम सुसाट गाडी चालवतात. लाजा नाही हो, लाजा सोडल्या. पिकअप पाहिजे का मला हर टाइम सूर्याची आठवण येते. मी 20 किलोची जाळी आणि पूर्ण पिकअप भरतो. मग पिकअप मार्केटला घेऊन जातो. 100दा तेच करतो, काम करतो, खूप चांगलं आहे. पण झालं तेच एकदा तू 20 किलोची जाळी उचलून दाखव आणि गाडी भरून. अरे गाडी भरल्यावर तू पैसे दे मला, भरतो गाडी. पण तेच आपलं टमाट्याची जाळी उचलून दाखव, हे कर ते कर. आम्ही काय काम नाही करत का? टमाटे. मित्रांनो इथं थांबून ना जरा रस्ता बघून मला असं वाटतंय जरा गफलत झाली. मला वाटतंय म्हणजे 100% गफलत झालेली असणार. बघू पण बरोबर तर दाखवत आहे 5 किलोमीटर. रिफ्रेश. जसं की मी बोललो तुम्हाला गफलत झाली असणार. गफलत झाली तर आता फ्लायओव्हरच्या साईडने जाऊन उटर्न घ्यावा लागणार. उटर्न घेतला की मग परत आपण वापस जाणार. जवळजवळ 3 किलोमीटर पुढे आलोय. 3 किलोमीटर म्हणजे काय छोटी गोष्ट नाहीये. छपुली भैया वाव काय रोड आहे. जय जय बजरंगबली, जय जय बजरंगबली. एकदम शहरातून गावात आल्यासारखं वाटतं. वसईचे लोक मुंबईमध्ये येतात ना जॉबला वगैरे, सगळ्यांना बिचाऱ्यांची याच गोष्टींनी निंदा करतात. अरे वसई गाव आहे, तिकडे काय भेटतं? गाव आहे वसई. खूप निंदा करतात. असं नाही केलं पाहिजे. पस्तावा होतोय थोडासा पुढे आलो, पण ठीक आहे, चालतंय. HMM नाही काका, नाही देऊ शकत मी तुम्हाला. काय नाही देऊ शकत. लिफ्ट नाही देऊ शकत, कारण की मला लवकर पोहोचायचं. मित्रांनो आपण टर्न मारलाय डावीकडे आणि त्या जंगलाच्या आणि याच्या रस्त्याकडे चालतोय. ओ बाई, परत क्रेन आला. क्रेन दिसताय आज भरपूर. क्रेनची भीती वाटते. क्रेन मला बोलतो साईड. ओ क्लोज, सो क्लोज शॉट घेतला आणि मी पुढे निघालो. क्लोज शॉट घेऊन रिक्षा सायकल. ऐकलंच मी आता पक्का गावात आलोय बरं. तिकडं मला ऐकलाच दिसत नाही, मला ऐकलाच दिसत.
एक लड़की, ओ काका, धरतीचा बोझ. बघा, रस्त्यात पार्किंग, रस्त्यात गाड्या, सगळ्या रस्ते, काही टेन्शन, सुखानी लाईफ. हो, रिक्षावाले कटकुटलय मारतात यार. चला 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 चला, लवकर 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 लवकर. स्विफ्ट डिझायर दिन्या 120. रिक्षा रिक्षा, साईड देना रिक्षा, जाऊ द्या ना रिक्षा. माझा हास्य जत्रा आले मस्त करते. जाऊ द्या ना मला. हो ना कोंबडी. शियाज घेऊ आपण, शियाज. तर मित्रांनो, आपण पुढे पुढे सरकतोय हळूहळू 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 हळू, आणि रस्ता मिळतो आपल्याला. तसं तसं आपण पुढे सरकतो. आता मला समजत नाही इकडे मध्ये गाडी जाईल की नाही जाईल, कारण की इथेच पार्किंग दिसते. पुढे गाडी जाते का? चला, आपण विचारून घेतलं आणि पुढे चालतोय. चॉकलेट खायचंय का? चॉकलेट. लहानपणी असंच बोलायचं का, असं गारा जमलेला असायचं का, हे चॉकलेट बाप चॉकलेट, तू खा तू खा तू खा, चॉकलेट तू खा. बघा मित्रांनो, इतका भारी रस्ता की विचारूच नका. नदी, पाणी आणि रस्ता, आजूबाजूला पूर्ण दाट जंगल. पोरं पाण्यात खेळत होते. पोरं पाण्यातले खेळताना बघून खूप आनंद झाला, की आम्ही पण आपण आमच्या तिकडे पाटण्याच्या जंगलात असंच पाण्यामध्ये खेळतो. आमची इथे डोंगरी नदी, 100 वेळा पूल वाहून येतो. इथला पूल मजबूत आहे, असा पूल बनवला पाहिजे आपल्याला. बघू प्रशासन काय करतं काय नाही. नो 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 अरे काकाने थांबवलं. हो, लेफ्टला घेऊया. घेतली. मध्ये जात नाही का? बघा मित्रांनो, पावती भेटली आपल्याला 71 रुपयांची. 71 सिंग खिशात डांबली मी आणि चलो
इतकं मजा येते ना, तुम्हाला काय सांगू. पूर्ण हिरवं हिरवं गार रान. हो 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 हो. पक्ष्यांचा चिवचिवाट. गाड्या टडा टडा. वाव, जस्ट लुकिंग लाईक वाव. कधी कधी हे पण हवं असं वाटतं ना, की आता बघा रस्त्यातला खड्डे पडले तर आपण खड्ड्याला नावं ठेवतो, की रस्त्यात खड्डे पडले. मग आता बघा इथे खड्डे, दगड आहे, जंगलात रस्ता आहे. मला हा हवा असं वाटतं का. क्यू काका काय म्हणतो बघ. किती घेतले रे चार्जेस? 71च घेतले. हा? 71. बाईक चार्ज नाही घेतले? नाही. अच्छा. हा काकांनी विचारपूस केली की बाईकचा चार्ज नाही घेतला. नाही काका, कशाला बाईकचा चार्ज. वाव, तलाव, सुख. वाव, माकड. ये माकड बघा. इथं माकड आहे, सांभाळून राहावं लागेल बरोबर. माकड आहे. वेळ तुझा मस्तच, एकदम मस्त. करुण अर्पण तुला समर्पण, घरात अर्पण. मी आज पाहिले, ऋणानुबंधात गीत गंधात. मी आज पाहिले, विसवाटे वेग मनला की काय. सुख कळले सुख कळले नासे कसे सूर जुळले मन जुळले. वाव, साईडने नदी बघा, जबरदस्त. धबधबा आणि साईडला रस्ता, पाणी से दूर है. और दुर्गाष्टमी के दिन बघा जुळजुळ वाहणाऱ्या पाण्याचा इथे आनंद घेत आहे. ओ अडकली. असं कसं अडकणार, पैसा दिलाय. सो राजबाई कसा जातो. सो अष्ट सेकंड थर्ड अष्टवर गाडी चालवली. पूर्ण चढाई, आणि चढाई करताना दम तला. तर फायनली आपण गेट जवळ पोहोचलेलो आहे, आणि आता आपण इथे गाडी लावणार आणि मग आपण इथे निघणार. आता समारोप. आपण तर नेहमी ट्रेक करत असतो, पण आज आपल्या गाडीने ट्रेक केलाय. जास्त नसेल अंतर, नाही भरपूर आहे. वाव,
बघा कसं पाणी वाहतंय मस्त. काय 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 काय. ताई लोक, डोंट फीड वाईल्ड एनिमल्स. ते त्यांची रेग्युलर सवय घालवू शकते. त्यांना खाऊ नका घालू, ठीक आहे? कारण की रोज काही तुम्ही खाऊ घालायला येणार नाही, आणि तुम्ही येणार नाही म्हणजे मग त्यांची सवय चालली जाईल. ते शोधणार कसं, कुठून काय खाणार, ते काही सांगता येत नाही. बरं, या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. वा, बघा इतकं सुंदर असं. जरा टेकतो मी. टेकल्यानंतरचा आनंद बघा. वा, खूप मस्त, खूप मस्त. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. सुख, शांती, आनंद, एकदम भारी. बघा किती मस्त एन्जॉय करतायत. पण लोक येत आहेत. खूप भारी आहे. आपल्याकडचे लोक इकडे येत नाही वेस्टर्न लाईनला, म्हणजे सेंट्रल लाईन वाले म्हणा किंवा दुसरीकडचे. मी लास्ट इयरपासून माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं, अंकेश, जो की वसईमध्येच राहतो, त्याने मला सजेस्ट केलं होतं की इकडे येऊन जा. आणि आजचा कसं याचा दिवस आहे, कामाचा दिवस आहे, त्याला फोन केला असता पण तो जॉबला असेल. खूप छान वाटते ही शांती. याचा तुम्ही पण आनंद घ्या एखाद्या दिवशी. आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. थोडीफार पोटपूजा करूया आणि मग बघू पुढे. मेला वाटतं.